आकाशवाणी पुणे. वैष्णवी कारंजकर सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. काही जिल्ह्यात नव्या बाधितांची संख्या वाढली तरी राज्यात अजून नवबाधितांची संख्या दररोज बरे होणाऱ्यांपेक्षा कमीच. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शाळा सुरू करण्याच्या मार्गात अडचणी. सोमवारी राज्यातल्या सर्व शाळांची घंटा वाजणार नाही. किराणा माल, फळं, भाजीपाला गोळा करून गरजवंतांपर्यंत पोहोचवणाऱ्या रॉबिनहूड आर्मीची कोरोना काळात मोलाची मदत. आणि मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या स्थानकांवर प्रवाशांना उपलब्ध आहे सामान अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुक करून देणारी सेवा. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या अनेक जिल्ह्यातून कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याच्या बातम्या येत असल्या तरी काही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढूनही बाधितांच्या प्रमाणात घट दिसतेय. कालही राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा जास्त होती. राज्यात काल कोविड-19चे 6,995 रुग्ण बरे झाले तर 5,640 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 17,68,695 झाली आहे. यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16,42,916 आहे. सध्या राज्यात 78,272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आता 92.89% पोहोचलं आहे. काल राज्यात कोविड-19च्या 155 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 46,511 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.63% एवढा आहे. सोमवारी राज्यातल्या सर्व शाळांची घंटा वाजणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात असं सांगत शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाला बहाल करताच मुंबई महापालिकेनं आपल्या क्षेत्रातल्या सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुण्याची वाटचालही मुंबईच्याच पावलावर पाऊल टाकत होणार अशी चिन्ह आहेत. राज्यातल्या इतर जिल्ह्यातून सोमवारी 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर आधारित हा वृत्तांत. राज्यातल्या शाळा सुरू करण्याच्या मार्गात बरेच अडथळे येत आहेत. मुळात बरेचसे पालक मुलांना शाळेत पाठवायलाच तयार नाहीत. शहरातल्या मुलांना शाळेत नेण्या आणण्याचीही अडचण आहे. शाळांमध्ये सॅनिटायझरसह इतर सोयी कशा होणार याबाबत पालक साशंक आहेत. शाळांचं निर्जंतुकीकरण, वर्गखोल्यांची साफसफाई, आसन व्यवस्थेची रचना या बाबतीत अनेक शाळांमधून अजून सोयी व्हायच्या आहेत. पण मुख्य अडचण दिसते ती शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांबाबत. 2 दिवसात चाचण्या करू तसं नियोजन केलं आहे असं अनेक जिल्ह्यातली प्रशासनं सांगत असली तरी प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील दैनंदिन चाचण्यांची क्षमता आणि शिक्षकांची संख्या यांचा मेळ लागत नाही. अनेक ठिकाणी चाचण्यांसाठी शिक्षकांनी गर्दी केल्यानं सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याच्या बातम्या आहेत. पुण्यासारख्या चाचण्यांची सोय अधिक असलेल्या जिल्ह्यात आतापर्यंत गरजेपेक्षा निम्म्याच शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. बाकीच्यांच्या चाचण्या झाल्यानंतर ते टप्प्याटप्प्यानं कामावर रुजू होतील असं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शाळा सुरू करण्यासाठीची नियमावली जाहीर केली असली तरी आम्ही अंतिम निर्णय सोमवारीच घेऊ असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यातील शाळाही सोमवारी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची चिन्ह नाहीत. नियमांची पूर्तता आणि अंमलबजावणी होत नसल्यानं पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी शाळांची घंटा वाजणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. प्रशासनानं पाठवलेल्या नियमांची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं घेतला असल्याचं आयुक्त श्रवण हार्डीकर यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. महापालिका याविषयी सर्वेक्षण करत असून पूर्ण अहवालाचा तपशील यायला किमान 2 आठवडे जातील असंही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षकांना शाळांमध्ये रुजू होण्यापूर्वी कोरोनाविषयक RT-PCR चाचणी करून घेणं सक्तीचं असल्याचं पत्र रत्नागिरी जिल्ह्यात मागं घेण्यात आलं आहे. जिल्ह्यात दररोज RT-PCRच्या 200 नमुन्यांचीच तपासणी करण्याची सुविधा आहे. सर्व शिक्षकांची चाचणी करायची झाली तर 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो. हे लक्षात घेऊन मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त इतरांची RT-PCR चाचणीची सक्ती रद्द करण्यात आली आहे.
त्यांना केवळ अँटीजेन चाचणी करून घ्यावी असं रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. राज्यातल्या इतर जिल्ह्यातून सोमवारी 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. पण त्यासोबतच कोविड नियमांचं पालन करण्यात येत असलेल्या अडचणींच्याही बातम्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कुठे कुठे आणि किती शाळा सुरू होतात हे सोमवारीच कळेल. आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांसह आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सुहास देशपांडे, पुणे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकत आहात. दरम्यान राज्यातील 9वी ते 12वीचे वर्ग असणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा 1 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनावणे यांनी काल नाशिक इथं दिली. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झालेल्या विविध पदावरील 17 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीनं मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र, प्रार्थनास्थळं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच हॉटेल, रेस्टॉरंट यासह खासगी वाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत आहेत. त्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावर सर्व जलक्रीडा सुरू करायला परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काल दिले. या जलक्रीडांच्या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणं बंधनकारक आहे. भारतीय संस्कृतीत अन्नाला परब्रह्म म्हटलंय. तसंच अन्नदान हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन रॉबिनहूड आर्मी जिथे कुठं अन्न शिल्लक राहते ते गोळा करून गरिबांना पुरवण्याचं काम करते. कोरोना काळात उरलेलं अन्नच मिळेना तरी या आधुनिक रॉबिनहूडनी जिद्द सोडली नाही. स्वरूप बदललं पण वंचितांना मदत करत राहिले. त्याबाबतची ही बातमी. रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक शहरातून उरलेलं अन्न गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवतात. पण कोविड-19 मुळे गेल्या 7 महिन्यांपासून शहरातील लग्न समारंभात आणि मोठ्या हॉटेलमध्ये उरलेलं अन्न त्यांना गोळा करता आलं नाही. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून कुठला समारंभ, लग्न सोहळा झालाच नाही. त्यामुळे अन्नच शिल्लक राहत नसे. अन्न मिळत नाही तरीही संस्था आणि त्यांचे स्वयंसेवक स्वस्थ बसले नाहीत. आर्मीच्या रॉबिन्सनी त्यांच्या कामाचं स्वरूप बदललं. आता गरजूंना वाटण्यासाठी किराणा माल, फळं, भाजीपाला गोळा केला जातो. कोरोना संकट काळात नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अन्नाचं वाटप करून रॉबिनहूड आर्मीनं स्थलांतरित मजुरांचीही मदत केली होती. दिवाळीमुळे लोकांमध्ये चैतन्याचं वातावरण होतं. या काळात लोक अधिक अन्नदान करतील अशी त्यांना आशा होतीच. त्यांनी फराळाचीही पाकिटं स्वीकारायला सुरुवात केली आणि ती गरजूंना भेट स्वरूपात देऊन दिवाळीत वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया बेल्हेकर, पुणे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. काही जिल्ह्यात नव्या बाधितांची संख्या वाढली तरी राज्यात अजून नवबाधितांची संख्या दररोज बरे होणाऱ्यांपेक्षा कमीच. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शाळा सुरू करण्याच्या मार्गात अडचणी. सोमवारी राज्यातल्या सर्व शाळांची घंटा वाजणार नाही. किराणा माल, फळं, भाजीपाला गोळा करून गरजवंतांपर्यंत पोहोचवणाऱ्या रॉबिनहूड आर्मीची कोरोना काळात मोलाची मदत. आणि मध्य रेल्वेच्या मुंबईतल्या स्थानकांवर प्रवाशांना उपलब्ध आहे सामान अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुक करून देणारी सेवा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा मात्र संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.